राम राम शेतकरी मित्रांनो, आता असा शेतकरी नाही राहिला की ज्याच्याकडं अँड्रॉइड मोबाईल नाही आणि त्याच्यात व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, म्हणजे सोशल मीडियाचे ॲप नाहीत, असा एकही शेतकरी नाही। आणि त्यामध्येच आता हे PM किसान योजनेचा 19वा हप्ता येणार आहे। त्याच्यानंतर नमो शेतकरीचा येतो, कधी पीक विम्याचा मेसेज येतो, कधी अतिवृष्टीचा येतो। आणि एक अशी खराब सवय लागलेली लोकांना की आलेला मेसेज फॉरवर्ड करायचा, तो बघायचा नाही, तो वाचायचा नाही, नेमका मेसेज का आहे आणि तो कुठून आलेला आहे, कशा संदर्भातला आहे, आणि त्यामध्ये फ्रॉड होत आहेत, शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे, सर्वसाधारण माणसांची फसवणूक होत आहे, असे काही मेसेज फिरत आहेत। आता महत्त्वाचा त्याच्यात मुद्दा काय आहे की मेसेज मध्ये समजा व्हॉट्सअपवर येतंय की तुमचा PM किसान योजनेचा हप्ता मिळण्यासाठी तुमचं हे अपडेट करा, तुमचं पॅन कार्ड अपडेट करा, तुमचा आधार अपडेट करा, आणि माणूस त्याच्यावर लय लक्ष देत नाही, कारण माणसाला लालूच लागलेली असती की आता PM किसानचा हप्ता येणार आहे, मग आता अपडेटचा मेसेज आलाय, मग बघू, करते टच। आता टच केल्यावर घोळ होतोय काय, अकाउंट होतं खाली, त्याचा होतो कार्यक्रम। आता ते भानगड नेमकी काय, तर याच्यासाठी तुम्ही प्रत्येक गोष्ट म्हणजे आलेला मेसेज कोणताही असला, इतरही कशाचाही मेसेज, तो उगाच आलाय म्हणून दुसऱ्याला पाठवायचा नाही, किंवा तो आहे कशाचा याचा अगोदर आपल्याला विचार करावा लागेल। आणि फ्रॉडच्या बाबतीत अशी भानगड आहे की हो मेसेज येतो आपल्या ओळखीच्या माणसाकडून, आणि ते त्याला बी कळत नाही की हा आपल्या मोबाईल मधून मेसेज कोणाला जरी गेलाय, आणि आल्याच्या नंतर आपल्याला वाटतंय की बाबा हे ओळखीच्या माणसानं पाठवले, PM किसानचा अपडेट आहे, किंवा नमो शेतकरीचा अपडेट आहे, किंवा एखाद्या बँकेचा अकाउंटचा अपडेट आहे, आणि आपल्याला कळत नाही, आपण त्याला टच करतो, मग त्याच्यात आपला मोबाईल हॅक होऊन जातो। आता ते याचं मूळ कारण असं आहे की ज्यानं पाठवलं, आता आपल्याला वाटतं ओळखीवाल्यानं पाठवलंय, पण त्यावेळेस त्याचाच मोबाईल हॅक झालेला असतो, आणि तो हॅक झालेला हॅकर जो असतो, त्या हॅकर त्याच्या व्हॉट्सअपवरून पुन्हा त्याच्या ओळखीच्या लोकांना हे मेसेज पाठवतो। आता हे मेसेज पाठवल्यावर होतंय काय, आपण ज्यावेळेस त्या APK फाईल नाव असतं त्या मेसेजचं, जे व्हॉट्सअपवर येतो का त्याचं नाव असतं APK फाईल, आणि त्या APK फाईलला टच केलं की तुमचा मोबाईल तुमच्या ताब्यात राहत नाही, तुम्ही टच करता त्याच्यात काही दिसत नाही म्हणून पुन्हा खिशात टाकून देता, आणि तुम्ही आपलं तुमच्या कामात राहता, आणि तितक्या वेळात ज्या तुमच्या मोबाईल मध्ये जे काही डाटा आहे, ते जे असेल, फोटो असेल, हे सगळं त्या हॅकरच्या हातात जातं, आणि त्याच्या हातात गेल्यावर समजा तुमचा अकाउंट नंबर आहे, तुमचा आधार कार्ड आहे, आजकाल लोकांना सवय आधार कार्ड जवळ नाही ठेवायचं, पण मोबाईल मध्ये फोटो ठेवायचा, पॅन कार्डचा फोटो ठेवायचा, आणि मग ते त्याच्यावरून काहीतरी व्यवहाराची तुमची अफरातफर करतं। आता प्रत्येकाला वाटतं आपल्या बँकेच्या खात्यातून पैसे चालल्यावर आपल्याला मेसेज येतो, कारण OTP आल्याशिवाय तर पैसे जात नाहीत, हे सगळ्याला कळतं, पण होतंय काय, तुमचा मोबाईलचं सगळं ऍक्सेसच त्या हॅकरकडे जातो, म्हणजे तुम्हाला मेसेज बी आला तर तो त्यालाच दिसतो, तुमचा मोबाईल तुमच्या खिशात आहे, पण ते आलेले मेसेज सगळे त्याला दिसत आहेत, आणि मग तिकडं ते तुमच्या खात्याचा करतो कार्यक्रम। त्याच्यामुळे एक लक्षात घ्यायचं, ज्या ओळखीच्या बी व्हॉट्सअपवरून मेसेज आले असेल तर त्याला फोन लावून विचारायचं की बाबा हे APK फाईल काय आहे, ही फाईल कशाची आहे, डाउनलोड करू का, तो पाठवली का, कारण त्या पाठविणाऱ्याला बी कळत नाही, कारण त्याचंच हॅक झालेलं असते, त्याला कळत नाही, आणि जेव्हा आपला हॅक होतो तेव्हा आपल्या याच्यातून आपल्या ओळखीच्याला मेसेज जाते। त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो, आता या गोष्टीसाठी सावधान व्हावं लागणार आहे, कारण PM किसान योजनेच्या संदर्भात आता हे 2000 रुपये मिळत आहेत म्हणून आपल्याला वाटत आहे आपले हुकू नाही, मग मेसेज आलाय बघू दाबून, आणि आपला कार्यक्रम नमो शेतकरीची येणार आहेत, बघा दाबून कार्यक्रम। त्याच्यामुळं असे काही जर मेसेज आले APK फाईल नावाचे, किंवा एखादी फाईल आहे आणि ती डाउनलोड करावी लागते, जर कोणी पाठवली अचानक आली तर अगोदर त्याला विचारायचं वा हे तो पाठवलंय का, आणि पाठवले तर हे काय आहे, आणि जर नवीन नंबरवरून बी आलं तरी ते आपण डाउनलोड करायचं नाही। हा, समजा तुम्हीच एखाद्याला सांगून पाठवून घेतलंय किंवा काही बोलून घेतली फाईल, त्यावेळेस ठीक आहे, पण अचानक कोणतीही फाईल आली तर ती डाउनलोड करायची नाही, कारण या माध्यमातून व्हायले काय, हे असे हॅकर हे मेसेज पाठवून ते मोबाईल हॅक व्हायलेत, मोबाईल हॅक झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या खात्यातील पैसे हे गायब होऊन चाललेत, आणि ते तोपर्यंत कळत नाही त्या माणसाला
की आपल्या खात्यातून पैसे गेले, ज्यावेळेस एखादा जर समजूतदार असेल ज्याला चांगलं कळतंय तो माणूस जेव्हा मोबाईल उघडून पाहतो आणि त्याच्यावर जेव्हा मेसेज दिसते आणि मग त्याच्या लक्षात येते की आपली काहीतरी फसवणूक झाली, पण झाली कशी हे काही कळत नाही. त्याच्यामुळं अशा कोणत्याही एपीकी फाईल आल्या डाउनलोड करायच्या नाही. कारण आजकाल लालूच लागलेली लोकांना पैसे कशाचे आलेत, योजनेचे पैसे येतील, हे याचे ते येतील आणि हे आपले चुकू नये म्हणून आपण त्याला लगेच क्लिक करतो आणि आपला तिथं कार्यक्रम होतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं या गोष्टीची सावधानी बाळगायची आणि आपण कशात फसल्या जाऊ नये. कारण अँड्रॉइड मोबाईल आहे, चांगला आहे, याच्यातून आपल्याला ज्ञान घेता येतं, सगळी माहिती मिळते, युट्यूबला जाऊन व्हिडिओ बघता येतात, एखाद्या माहितीचे चांगल्यासाठी ठीक आहे, पण तो घातकही त्या गोष्टी आहेत की त्याची आपल्याला काळजी करावी लागते, लक्ष द्यावं लागते की आपल्याकडून अशी कोणतीही चूक होणार नाही. आणि त्यातली त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या योजनेच्या बाबतीतच सरासरी होत असतं. त्यामध्ये सध्या व्हॉट्सअपवर फिरत असलेले जे एपीके फाईल आहेत ते एक तर PM किसान योजनेचा अपडेट म्हणून आहेत किंवा एखाद्या कोणत्या तरी बँकेचा अपडेट म्हणून आहेत. मग आता त्या सगळ्याच बँकेचे नावं त्यामध्ये येत असतात आणि आपल्याला वाटतं की आपलं खातं या बँकेत आहे आणि मग आपल्याला काय हो बँकेकडूनच मेसेज आला. आणि विशेष म्हणजे ज्या वेळेस तो मेसेज येतो त्यावेळेस पाठविणाऱ्याचं वरी बी समजा PM किसान अपडेट नाव येतं म्हणजे आपल्याला वाटतं अधिकृत मेसेज असेल किंवा एखाद्या बँकेचं नाव येतं मग आपल्याला वाटतं हे बँकेकडून आलेलं आहे आणि त्याच्यातच त्या शेतकऱ्याची म्हणा किंवा त्या व्यक्तीची फसवणूक होत असते. त्यामुळे महत्वाची काळजी यापुढे घ्यायची की असे जर मेसेज आले तर ते सहजासहजी डाउनलोड करायचे नाही. आणि कोणतेही टेक्स्ट मेसेज असो, सध्या वातावरण तुम्ही बघत असताल कसं आहे शेतकरी मित्रांनो, त्यामुळे कोणतेही मेसेज आले किंवा काही वाईट वृत्तीचे असले तर ते आपण मनानं उगच फॉरवर्ड रिकामे करायचे नाहीत. कारण आता बरेच व्हॉट्सअपनं ग्रुप झालेत, उगच आला मेसेज उचलला द्याला पाठवून रिकामे कुटाने करायचे नाही. ही काळजी प्रत्येक शेतकऱ्यानं घ्यायची. आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून फक्त शेतकऱ्याविषयी माहिती, शेतकऱ्यांच्या ज्या योजना असतील, शासनाचे नवनवीन GR असतील, पीक विमा असेल, सोलर योजना असेल, अशी इत्थंभूत माहिती शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या फायद्याची देत असतो. पण हा व्हिडिओ बनवण्याचा मूळ उद्देश असा आहे की शेतकरी जवळपास असे मेसेज आले की सहज क्लिक करून बघावं म्हणून बघतात आणि त्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होते. मग शेतकऱ्यांची फसवणूक होणे आजकाल आता हे जवळपास तर माहीत झालेले बऱ्याच लोकांना, पण काही असे शेतकरी आहेत आजही यामध्ये फसत आहेत किंवा माहीत असूनही आपण त्या गोष्टीसाठी त्याला क्लिक करतो आणि त्यामधून आपलं नुकसान होतंय. आता जवळपास शिकलेल्या मुलाला माहिती आहे, पण बरेच शेतकरी असे आहेत की त्यांना हा धोका होऊ शकतो. तेव्हा यापुढे होऊ नये. कारण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आपल्याला परवडत नाही. एक तर शेतकऱ्याच्या खात्यात मोजके पैसे असतील आणि त्याच्यात 10-20 हजार बी गेले तर आपला कार्यक्रम होतो. कारण 10-20 हजार म्हणजे काय लय मोठी गोष्ट आहे शेतकऱ्यासाठी. ती लय मोठ्या पैसेवाल्यासाठी लय मोठी गोष्ट नाही, पण गोर गरीब शेतकऱ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण 10-20 हजारात बियाणं, खतं असे बरेचसे कामं हे शेतकऱ्याचे होतात आणि असं शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये म्हणून हा फक्त व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश होता. कारण शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये, शेतकऱ्यांचा जिथं होईल तिथं फायदाच व्हावा, शेतकऱ्याला मदत व्हावा, शेतकऱ्याला विविध योजनांच्या माध्यमातून माहिती मिळावा, हाच आपला या चॅनलचा मूळ उद्देश आहे. आणि ही फक्त माहिती देण्याचा प्रयत्न एवढाच आहे की कोणत्याही माझ्या शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही म्हणून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मग तुमचा नातलग असो, मित्र असो, पाहुणा असो, प्रत्येक शेतकऱ्याला हा व्हिडिओ माहितीसाठी पाठवा. म्हणजे त्याच्याही लक्षात येईल की नेमकी आपली फसवणूक कशी होत असते आणि ती यापुढे होणार नाही. म्हणून हा मुद्दाम शेतकऱ्यांसाठी बनवलेला व्हिडिओ होतो. आपल्याला हा कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्याला शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.